30 सेकंदांचा जमाना आहे, 10 सेकंदांचा. मग अशामध्ये या नव्या पिढीला अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा त्यांच्याशी कनेक्ट करण्यासाठी काही नवीन प्रयोग होत आहेत का? हां, आता खूप म्युझिकचा पॅटर्न खूप बदलला आहे. आता माणसं ईडीएम किंवा ट्रान्स किंवा हिपहॉप किंवा रॅप हां. अशा काही गोष्टी ऐकतायत. म्हणजे तुम्ही बघितलं असेल काही फिल्म्समध्ये पण आता रॅपर हे पण मेन लीड सिंगर बरोबर रॅपर पण दिसत आहेत. हो. तर ही एक पद्धत आहे ज्याला मी म्हणतो ना की रिबेलियस किंवा एक बॉब मार्ली असेल किंवा असंख्य रॅपर्स येऊन गेले. त्यांनी त्यांचे ना म्हणणं मांडलं. हो. जे राईट रॉंग किंवा जे काही समाजाने घेतलं. पण हा एक वर्ग होता आणि तो वर्ग परत आता आलेला आहे. रॅपर आलेले आहेत आणि ह्यापुढे तुम्हाला शिंदे जे परिवाराबरोबर एक रॅप सॉन्ग ऐकायला मिळेल. एक नाही, मला वाटतं 2-3 रॅप पटापट येणार आहेत. अच्छा. तर म्हणजे सीरीज आहे की काय? सिरीज ऑफ म्हणजे मला तर वाटतं पप्पा बरोबर एक रॅप झालं पाहिजे, आदर्श बरोबर एक रॅप झालं पाहिजे, माझ्या बरोबर एक रॅप झालं पाहिजे. तर असे मी 3-4 गाणी करतोय ज्याच्यामध्ये आत्ता ते तुम्हाला सर्वांना माहिती असेल सौरभ आचार्य, हां. तो आमच्यावर आता रॅपर. ह्याच कोलॅबरेट झालेला आहे आणि लवकरच आदर्श दादाबरोबर त्याचे गाणं आपण करतो. तर ते त्याचे काही बोल ऐकू शकाल का नाही, आपल्यापेक्षा? म्हणजे काय बोल नेमके काय आहेत? मी त्याचा सारांश सांगू शकतो तुम्हाला, कारण का ते रॅप आहे, खूप मोठा रॅप आहे तो. हो, पण obviously. त्याच्यामध्ये हे आहे की ना एक जे माझं गाणं येतंय ते ना बाबा जे आता भारतभर मी बघितलंय हां. की जर एका जमातीतला एका जातीतला माणूस घोड्यावर बसला हां. तर त्याला खाली घेऊन मारलं जातं. हो, हो. एका जातीतल्या माणसाने मिशी ठेवली, त्याची मिशी काढली जाते, टक्कल केलं जातं. इनफॅक्ट लग्नामध्ये सुद्धा त्या जातीच्या जर तो वर असेल तरी सुद्धा त्याने घोड्यावर बसू नये येस, असं. हे जे मी बघितलं ना, मी म्हटलं यार इसके ऊपर कुछ तो होना चाहिए. मग ह्या सगळ्या गोष्टींवरती तो रॅप येतोय आणि त्याच्यावरती जे जगाने डोक्यावर घेतलं त्या लाईनवरती मी गाणं करतोय, झुकेगा नहीं साला. हो. अच्छा. तर काय बोल काय असतात त्याचे साधारण? त्याचा मुखडा असा आहे की हां. फ्लावर नहीं फायर हूँ, हो. मैं खुद में ही एम्पायर हूँ. फ्लावर नहीं फायर हूँ, मैं खुद में ही एम्पायर हूँ. क्या रोकेगा तू मुझको, मैं तेरी सोच से हायर हूँ. कितने भी आए कोई, मुझको डराए कोई. कितने भी आए कोई, मुझको डराए कोई. मैं नहीं डरने वाला, कहता है जय भीम वाला. कहता है जय भीम वाला, मैं झुकेगा नहीं साला. कहता है जय भीम वाला, मैं झुकेगा नाही साला. आता ह्या गाण्यामध्ये जगाने हे केलं होतं. हो. मी झुकेगा म्हटलं झुकेगा नाही साला. हां. आपला रोल मॉडेल पुष्पामधला हिरो नाही होऊ शकत. बाबासाहेबांनी ऑलरेडी सांगितलं मी वाकणार नाही. हम्म. बाबासाहेब म्हणतात की मी एका जातीत जन्माला आलो म्हणून मी एका जातीमध्ये जन्मेल किंवा मरेल असं ते माझ्या हातामध्ये जन्म घेणं नव्हतं, पण मृत्यू माझ्या हातामध्ये आहे. हो. तर मी अधिकार मिळवेल ज्या जातीमध्ये मला अधिकार मिळू शकतो, मला मानवतेची ट्रीटमेंट मिळते. बाबासाहेबांनी अशा बऱ्याच वेळेला बरेच डिसिजन्स घेतले. किंवा बाबासाहेब ज्या वेळेला सत्याग्रह करतात हां. तेव्हा त्यांच्यावरती दगड फेकले जातात, तरी बाबासाहेब मागे नाही हटत. तर मला वाटतं पुष्पा जेव्हा म्हणतो मैं झुकेगा नाही साला, मला वाटतं बाबासाहेबांनी करून दाखवलंय ऑलरेडी. आणि जसं पुष्पाच्या पाठीवरती तो हात त्यांनी दाखवलाय, मला वाटतं भारताच्या सगळ्यांच्या पाठीवरती स्त्रिया आपल्या सगळ्यांच्या पाठीवरती ना तो बाबासाहेबांचा हात आहे. म्हणून आपण नेहमी म्हणतो की आपण वाकू शकत नाही, म्हणून त्या अनुषंगाचं गाणं आहे. आणि ही भाषा पटकन कळते कारण माणसांनीच ते भाषा बनवली, मैं झुकेगा नहीं साला. म्हणून मी त्या भाषेचा वापर करून, कारण का आता हे इमेज लिहिलंय क्रांतीसूर्य तू, शिल्पकार तू भारताचा, आणि त्याच्यानंतर मैं झुकेगा नहीं साला. मला असं वाटतं ना की जे प्रेक्षकांना आवडतं, जसा आजार तसा औषध देणं गरजेचं आहे. खरंय. म्हणून ह्याही भाषेचे गाणे परत खूप सारे येणार आहेत त्याच्यामध्ये. आणि ह्या पद्धतीचं गाणं ज्या वेळेला येतं त्याच्याबरोबर रॅप असतो, त्याच्यामध्ये मांडणं एक वेगळ्या पद्धतीचं असतं. मग ते ग्रँड लेवलला जाऊ शकतं. कारण आपण बघतो बाहेर पण शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांचं जे ट्रॅक्टर घेऊन निघणं आहे, दिल्लीकडे जाणं आहे, आंदोलन सुरू आहे, ह्या सगळ्या गोष्टी फक्त महाराष्ट्र किंवा फक्त एका जातीपुरत्या नाही आहेत. तर जिकडे जिकडे ज्या ज्या गोष्टींवरती काही ना काहीतरी रॉंग होत आहे त्याच्यावरती ती माणसं, ती जमात, ती जात, त्या माणसांनी विद्रोह केलेला आहे, अन्यायाविरोधात आवाज उठवलेला आहे. आणि म्हणून माझं मत आहे की जिथे कुठे अन्याय होत असेल तिथे विद्रोह झालाच पाहिजे, रिबेल हा झालाच पाहिजे. तर हा जो विद्रोह आहे, आपण बघतोय की साहित्यामध्ये सुद्धा विद्रोही साहित्य आहे. मग कवी नामदेव ढसाळ यांनी
बऱ्याचशा कविता लिहिलेल्या आहेत. ते दरवर्षी एक कविता लिहायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर. तर हे जे विद्रोही साहित्य आहे किंवा जी चळवळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, तर ती संगीतामध्ये आणणं कठीण आहे असं वाटतं? नाही, उलटं मला वाटतं विद्रोह हे जे विद्रोह म्हणतात हे नाही, विद्रोह हा नेहमी जे रॉंग वागणूक देतात, काही माणसं जे रॉंग वागणूक देतात आणि त्यांच्या अगेन्स्ट ज्या वेळेला जे दबलेले कुचलेले जे ज्यांच्यावरती अत्याचार होतो, म्हणजे एक्झाम्पल जेव्हा शोषित असतात, एक्झाम्पल आपल्याला मुंगीने जर चावलं आणि आपण तिला धरलं तर ती आपल्याला चावते. ती हा विचार नाही करत की अरे हा 206 हाडांचा माणूस आहे, मी याला चावून मला काय मिळणार आहे, पण ती तिचा प्रयत्न करते, रिबेल करते. दॅट रिबेल करणं इज विद्रोह. पण ह्याला बरीच लोक मग हा लेफ्टिस्ट आहे, हा राईटिस्ट आहे असं करून त्याला नेगेटिव्ह चेहरा देतात. आणि म्हणजे एक्झाम्पल, बऱ्याच जागेला जंगल कापली जातात आणि आदिवास्यांवरती किंवा मूल निवासी ज्यांना म्हटलं जातं, त्यांचं घर घेतलं जातं. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आमचं जे काही साधं जगणं आहे ते जगू द्या. पण बऱ्याच वेळेला डेव्हलपमेंटच्या नावाखाली बरीच जंगलं कापली जातात. त्या माणसांना घर नसतं. त्यांना मुळात मी तर म्हणतो त्यांच्याकडे आधार कार्ड पण आहेत की नाही माहिती नाही, त्यांना भारताचं नागरिकत्व आहे की नाही हे पण माहिती नाही, पण त्यांच्यावरही अत्याचार होतात. मग ते त्यांच्या फोक लँग्वेजमध्ये ते काही ना काहीतरी म्हणतील का नाही म्हणतील, ते म्हणतील ना. मग ते जेव्हा त्यांचं म्हणणं ॲटलिस्ट ते काहीतरी म्हणतील. आपल्याला जर आपला हात जर दारामध्ये किंवा कशा खाली आला तर आपण ओरडतो. म्हणजे आता हैदराबादमध्ये जेव्हा जंगल कापले त्यावेळेला तुम्ही बघितलं असेल मोरांचा आवाज येत होता. तो मोरांचा आवाज वॉज ऑल्सो अ काइंड ऑफ विद्रोह. म्हणजे हे रॉंग होते, ते रडतात. मला वाटतं दुःख प्रकट करणं किंवा स्वतःची बाजू मांडणं ह्याला विद्रोह ती माणसं म्हणतात की ते म्हणतात तो विद्रोह करतोय तो, म्हणजे तो नेगेटिव्ह त्याला बनवतात. पण तो विद्रोह मला असं वाटतं की ते हक्काचा आवाज असतो की हा माझा हक्क आहे. म्हणजे साडा हक एथेरक म्हटलं तर आपल्याला मस्त वाटतं, हे ऐकायला चांगलं वाटतं. आपण पबमध्ये ऐकतो, सगळीकडे ऐकतो, अरे क्या गाणं बनाया रेहमानजीने. पण हेच जर एक गरीब माणूस म्हणतो की अरे आमची जागा आहे, हे आमचं आहे, आम्हाला पाणी द्या, तेव्हा आपण म्हणतो अरे हे विद्रोह करतात, हे नक्षलवादी आहेत किंवा हे वॉट एव्हर, असं काही काही एकमेकांना नावं ठेवली जातात. मला असं वाटतं विद्रोह कशासाठी होतोय? जर तो जगण्यासाठी आहे तर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. जर त्याच्या हक्कासाठी आहे तर तो ऐकला पाहिजे, ना की त्याला नेगेटिव्ह म्हणून गोळ्या झाडायच्या.